जानेवारी 14. कालच्या भागाच्या शेवटी रमाने स्वराला दिलेला थेट इशारा आणि अक्षय स्वरा यांच्यातली जवळीक पाहून निर्माण झालेला तणाव याच पार्श्वभूमीवर आजच्या भागाची सुरुवात होते. घरातलं वातावरण पूर्णपणे बदललेलं आहे. प्रत्येकाच्या मनात वेगवेगळे प्रश्न, वेगवेगळे डाव आणि वेगवेगळे हेतू चालू आहेत. भागाची सुरुवात. बंजा, तणावपूर्ण शांतता. रमाचे शब्द अजूनही सगळ्यांच्या कानात घुमत आहेत. वजा, लांब राहायचं माझ्या नवऱ्यापासून. स्वरा काही क्षण स्तब्ध उभी राहते. तिच्या चेहऱ्यावर गोंधळ, पण त्याचबरोबर आत्मविश्वासही दिसतो. अक्षय मात्र परिस्थिती समजून घेत शांत राहण्याचा प्रयत्न करतो, पण त्याच्या डोळ्यांतून अपराधीपणा स्पष्ट दिसत असतो. आजी आणि शशिकांत मुकद्दम सगळं पाहत असतात. त्यांना हे स्पष्ट कळतं की आता हा खेळ फक्त गैरसमजांचा राहिलेला नाही, तर थेट नात्यांच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण करणारा ठरतोय. स्वरा - ठाम भूमिका. स्वरा रमाकडे पाहून शांत पण ठाम आवाजात म्हणते, आरके मॅडम, मी तुमचा अपमान करायचा विचारही केला नाही, पण मी माझं आणि अक्षयचं नातं नाकारू शकत नाही. हे शब्द ऐकताच रमाचा राग आणखी वाढतो. नातं? कोणतं नातं? अजून लग्नही झालेलं नाही आणि इतका अधिकार. स्वराच्या चेहऱ्यावर हलकसं हसू येतं. होईल ना? लवकरच होईल. हे वाक्य रमाच्या काळजावर घाव घालणारं ठरतं. अक्षयचा हस्तक्षेप. अक्षय पुढे येतो. बस करा दोघीही. घरात तमाशा नको. तो रमाकडे पाहतो. रमा, तू समजून घे. सगळं इतकं सोपं नाहीये. रमा थंड आवाजात उत्तर देते, माझ्यासाठी मात्र सगळं खूप स्पष्ट आहे. ती तिथून निघून जाते. तिच्या डोळ्यात पाणी आहे, पण ती कुणाला दाखवत नाही. शशिकांत मुकद्दमांचा डाव. रमा गेल्यानंतर शशिकांत मुकद्दम हळू आवाजात आईजींना म्हणतात, बघितलंत? जसं ठरवलं होतं तसंच चाललंय. आईजी थोड्या काळजीने विचारतात, पण शशी, हे सगळं फार पुढे तर जात नाही ना? शशिकांत हसतात. नाही. सत्य बाहेर यायचं असेल तर थोडं दुखणं अपरिहार्य असतं. प्रेक्षकांना इथे स्पष्ट संकेत मिळतो की स्वरा ही फक्त प्रेमासाठी आलेली नाही, तर या सगळ्यामागे काहीतरी मोठा प्लॅन आहे. रमाची अंतर्गत घालमेल. रमा एकटी खोलीत बसलेली असते. तिचा अंतर्मनातील संवाद सुरू होतो. मी का अजूनही दुखावतीये? मी तर ठरवलं होतं की आता काही फरक पडणार नाही. मग आज इतकं का त्रास होत आहे? तिला आठवतं अक्षयसोबतचे जुने क्षण, संघर्ष, गैरसमज आणि तरीही मनात उरलेली ओढ. ती स्वतःलाच म्हणते, मी कमजोर नाही. मला हे सगळं सहन करायचं नाही. साई आणि रमा वजा भावनिक संवाद. साई रमाजवळ येतो. रमा, तू स्वतःला इतकं त्रास देऊ नकोस. रमा थोड्या कठोरपणे म्हणते, साई, हे माझं युद्ध आहे. मला लढू दे. साई शांतपणे उत्तर देतो, लढ, पण स्वतःला हरवून नाही. हा संवाद रमाच्या मनाला थोडा आधार देतो. स्वरा आणि अक्षय वजा जवळीक वाढते. दुसरीकडे स्वरा अक्षयसोबत बसलेली असते. एके, तुला वाईट वाटलं का? अक्षय थोडा वेळ गप्प राहतो. मला रमा दुखावलेली पाहवत नाही. स्वरा गंभीरपणे म्हणते, मग तिला सत्य सांग. सगळं? अक्षय गोंधळतो. अजून नाही. योग्य वेळ नाही. स्वराच्या चेहऱ्यावर सूचक भाव येतो. वेळ थांबत नाही एके. मोठा ट्विस्ट. वजा स्वराचा भूतकाळ. भागाच्या मध्यावर मोठा धक्का देणारा प्रसंग येतो. शशिकांत मुकद्दम एका जुन्या फाईलकडे पाहताना दिसतात. त्या फाईलवर नाव असतं वजा निशा. प्रेक्षकांना स्पष्ट होतं की स्वरा आणि निशा एकच व्यक्ती आहेत, पण तिचं आयुष्य, तिचा हेतू अजूनही गूढ आहे. शशिकांत स्वतःशीच म्हणतात, आता खेळ रंगात येणार. इरावती आणि तारा वजा संशय. इरावती आणि तारा घराच्या बाहेर चर्चा करत असतात. तारा म्हणते, आई, मला काहीतरी बरोबर वाटत नाहीये. इरावती मान हलवते. मलाही. शशीदादा फारच शांत आहेत. काहीतरी मोठं लपवतायत. दोघी ठरवतात की स्वराची चौकशी करायची. घरात मोठी चर्चा वजा लग्नाचा विषय. संध्याकाळी सगळेजण एकत्र बसतात. आईजी स्पष्ट शब्दांत सांगतात, आता हे असं चालणार नाही. लग्नाबद्दल ठरवायला हवं. स्वरा आनंदाने म्हणते, मी तयार आहे. अक्षय गप्प बसतो. रमा थंड आवाजात म्हणते, माझं मत कोणाला हवंय का? घरात पुन्हा शांतता पसरते. रमाचा निर्णय. रात्री रमा स्वतःशी निर्णय घेते. मी रडत बसणार नाही. मला सत्य जाणून घ्यायचं आहे. ती स्वराच्या खोलीकडे पाहते. ही बाई नेमकी कोण आहे हे मी शोधून काढणार. शेवटचा सीन वजा पुढील भागाची उत्सुकता. भागाच्या शेवटी एक थरारक दृश्य दाखवलं जातं.
रमा एका जुन्या फोटोला पाहत असते. त्या फोटोमध्ये स्वरा, निशा आणि शशिकांत मुकद्दम एकत्र दिसतात. रमाच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि धक्का दोन्ही असतात. ती हळूच म्हणते, म्हणजे खेळ खूप आधीपासून चालू आहे. कॅमेरा झूम होतो आणि भाग इथेच संपतो. पुढील भागात काय पाहायला मिळणार? रमाला स्वराचा खरा भूतकाळ कळेल का? अक्षय सत्य सांगेल की अजूनही खेळ खेळत राहील? शशिकांत मुकद्दमांचा अंतिम डाव काय आहे? हे नातं तुटणार की नव्या वळणावर जाणार? हे सगळं पाहण्यासाठी पुढचा भाग नक्की चुकवू नका.